स्वातीची चव या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण दोडक्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। नेहमीचीच भाजी खाऊन खाऊन बोर झालेला असतं, म्हणून मी ही वेगळी भाजी ट्राय केलेली आहे दोडक्याची। तुम्ही पण ट्राय करून बघा, खूपच छान लागते ही भाजी। आणि तुम्हाला मी रेसिपी दाखवते। इथे मी पहिल्यांदा पाव किलो दोडके घेतलेले आहेत। एकदम कवळे दोडके आहेत, तुम्ही पण कवळेच दोडके घ्या, निब्बर दोडके घेऊ नका। आणि त्याच्या मी शिरा काढून घेतलेले आहे। तिथं खूप जास्त शिरा नसतात तसे कवळ्या दोडक्याला, थोडंसं मोठं मी खरडून घेतलेलं आहे चाकूनं। आणि त्यानंतर मी दोडक्याला धुवून घेतलेला आहे आणि धुवल्याच्या नंतर आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। मी शेंडा आणि बूड काढून घेते दोडक्याचा आणि नंतर त्याचे मी छोटे काप करून घेते। जवळपास एक 1.5 इंचाचे असतील हे काप। आणि त्याला एका फोडीला मग परत मी असं 4 भाग करून घेते, जसं की आपण वांग कट करतो ना त्याच प्रकारे, म्हणजे आपल्याला मध्ये मसाला भरता येईल त्या दोडक्यांच्या। आणि मी सगळेच दोडके असे करून कट करून घेतलेले आहेत। तुम्ही पण असंच कट करून घ्या, खूप खालीपर्यंत कट मारू नका त्याला, नाहीतर त्यात चक्क 2 फाका होतील मग। आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार नाही, हिरवं घालणार आहे, म्हणून मी मिरच्या पण भाजून त्याचा ठेचा वाटून घेतलेला आहे। आणि मी बाकीचं सामान पण तुम्हाला दाखवून घेते। शेंगाचं कूट मी वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर धणे पावडर घेतलेली आहे, हळद, मीठ घेतलेलं आहे, ठेचा घेतलेला आहे आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी इथं। आणि हे सगळेच मसाले ना आपण एकत्र करून घेणार आहेत, कालवून ना त्याची छान आपल्याला ग्रेव्ही टाईप पेस्ट बनवून घ्यायचे। पण खूप पातळ करायचं नाही, त्याला घट्टच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते आपल्या ह्याच्यामध्ये दोडक्यामध्ये भरता येईल। असं थोडंसं पाणी लागेल, तेवढं थोडंसं पाणी घाला आणि मी कशी पेस्ट बनवली ना तशी पेस्ट बनवून घ्या। आणि एक करून या दोडक्यामध्ये सगळे भरून घ्या। ही पेस्ट जे आपण करून ठेवली ना भरवण, ते सगळं भरून घ्या या दोडक्यामध्ये। 1 बाय 1 करून मी सगळेच फोडीमध्ये हे भरून घेतलेलं आहे। आणि थोडासा मसाला शिल्लक जरी राहिला समजा, तर तो आपल्याला भाजीला वरून फोडणीमध्ये घालता येईल, तर तो मसाला वेस्ट जाणार नाही। तर इथे सगळ्याच फोडी भरून झालेल्या आहेत। आता मी गॅसवरती एक कढई ठेवते आणि कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। खूप जास्त तेल मी शक्यतो भाजींना यूज करत नाही, म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि दुसरी कशाचीच फोडणी देणार नाही, मी फक्त जिरे मोहरी घालणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोडके घालून घ्यायचे आहेत 1 बाय 1, जे आपण भरून ठेवलेले आहेत ना ते सगळेच दोडके आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचे आहेत, व्यवस्थित ठेवून घ्यायचं भाजीमध्ये। आणि आपल्याला लगेचच या दोडक्यांना परतून घ्यायचं नाही, थोडं 1-2 मिनटासाठी असंच याला भाजू द्यायचं, म्हणजे तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं, लगेच हलवायचं नाही। 2 मिनटाच्या नंतर आपण पलटी करायचं, तर खालून ते छान भाजलेले असणार। आणि मग आपण खालचा भाग वरती उलटे करून आता त्यांना खालच्या बाजूनं पण भाजून घेणार आहोत छान। असंच आणखी 2 मिनटासाठी भाजू द्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी करून घालायचं 1 कपभर। थंड पाणी आपल्याला कोणत्याच भाजीमध्ये घालायचं नाही शक्यतो। आणि याच्यामध्ये पण मी गरम पाणी करून एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपण याला 5 मिनटासाठी शिजू देऊत। 5 मिनटांच्या नंतर आपण उघडून बघू, थोडीशी भाजी माझी जास्त वेळ मी बघितलं नाही तर थोडीशी चिकटली आहे खाली, त्यामुळे तुम्ही पण लवकरच बघा, काही प्रॉब्लेम होणार नाही याच्यानं, थोडीशी चिटकली। आणि त्यानंतर आपण आणखी अर्धा कप पाणी घालू या भाजीमध्ये। आणि भाजी आपली झाकून ठेवल्यामुळे खूप लवकर शिजते, तर भाजी शिजलेली आहे, भाजीला खूप जास्त हलवायचं नाही, नाहीतर त्या फोडी सगळ्या तुटतील। आणि भाजी रेडी झालेली आहे। ही भाजी मी भातासोबत खाणार आहे आज। तुम्ही पण एकदा माझ्या म्हणण्यावरून ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप छान लागते ही भाजी। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।